जोशी मॅथ क्लासेसमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आज यावर्षीची नवीन 12वीची बॅच 24 24-25 12वीच्या बॅचसाठी सर्व जमलेल्या पालकांचे जोशी क्लासमध्ये हार्दिक स्वागत. तर आज आपण एक पॅरेंट मीटिंगसाठी इथे जमा झालेलो आहोत आणि जोशी मॅडम तुम्हाला क्लासच्या मॅनेजमेंट विषयी मार्गदर्शन करणार आहेत आणि जोशी सर तुम्हाला क्लासचं जे अकॅडमिक आहे स्टुडंट त्याच्याविषयी सर मार्गदर्शन करतील. तर इंट्रोडक्शनसाठी मी मॅडमला आमंत्रित करतो. जोशी मॅडम. नमस्कार. सर्वप्रथम आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपले शब्दसुमनांनी स्वागत. मी सौरुशाली सुधाकर जोशी, जोशी सरांची बेटर हब. आज आपण आपल्या क्लासमध्ये शिकत असणाऱ्या 12वीच्या मुलांसाठी पॅरेंट्स मीटिंग आयोजित केलेली आहे. त्या निमित्ताने आपण आपल्या क्लासमध्ये आपण काय काय राबवतो, कुठल्या कुठल्या सुविधा मुलांना देतो याच्या संदर्भात आपण पालकांशी मार्गदर्शन करणार आहोत, पालकांशी बोलणार आहोत. खरं क्लासेसचे 2 भाग आहेत. पहिला भाग म्हणजे अकॅडमिक आणि दुसरा भाग म्हणजे मॅनेजमेंट. त्यापैकी गेल्या 27 वर्षापासून जोशी सर मॅथ्सचे क्लासेस घेतात. मॅथ्स हा त्यांचा आवडीचा विषय आहे. तसाच तो मुलांनाही खूप आवडावा याच्यासाठी सर प्रयत्न करतात आणि मनापासून मॅथ्स शिकवतात. तसंच गेल्या 18 वर्षापासून मी सरांच्या सोबत क्लासेसचे मॅनेजमेंट सांभाळते. आमच्याकडे मुलांसाठी बऱ्याच सुविधा आहेत आणि विशेषतः मुलींसाठी आहेत. मुलींची विशेष काळजी घेतली जाते आणि त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करतो. तरी मी आज इथे सांगू इच्छिते की मुलींच्या पॅरेंट्सनी मुलींना सांगावे की क्लासमध्ये जर कुठलीही प्रकारची काही अडचण आली तर त्यांनी माझ्याशी वैयक्तिक संपर्क साधावा, माझ्या नंबरवर व्हॉट्सअप करावा. मुलींच्या पॅरेंट्सला मी माझा नंबर शेअर करेन नक्कीच. जोशी क्लासेसमध्ये ज्या सुविधा आहेत त्या सुविधांचे मी काही विवरण करू शकते. आमच्याकडची सुविधा नंबर 1 म्हणजे आम्ही रोज प्रेझेंटी घेतो आणि ती प्रेझेंटी जर मुलं ॲब्सेंट असतील तर आम्ही ती प्रेझेंटी किंवा ॲब्सेंटी मुलांची पॅरेंट्सला पाठवतो, SMS द्वारे पाठवतो. म्हणजे सगळ्यांच्या पॅरेंट्सला आम्ही फोन करतो प्रत्यक्ष आणि का बरं ते ॲब्सेंट आहेत याची खात्री करून घेतो. त्याच्यानंतर आठवड्याला आम्ही एक्झाम घेतो. आठवड्यामध्ये एका रविवारी आम्ही जेईची एक्झाम घेतो आणि दुसऱ्या रविवारी सीईटीची एक्झाम घेतो आणि चॅप्टर संपल्यावर चॅप्टर प्रमाणे आम्ही बोर्डाची एक्झाम घेतो आणि त्या एक्झामचे पेपर सोल्युशन देतो. परत पेपर झाल्यावर त्याचे मार्क्स आम्ही आई वडिलांना त्यांच्या पॅरेंट्सच्या नंबरवर SMS करून सांगतो. त्याच्यानंतर पेपर डिस्कशन पण मुलांसोबत घेतले जाते आणि टॉपर जे मुलं दर आठवड्याला टॉपर येतात त्या मुलांचा आम्ही सत्कार करतो, छोटासा सत्कार करतो, जेणेकरून मुलांना सत्कार स्वीकारताना आनंद व्हावा आणि इतर मुलांना प्रोत्साहन मिळावे त्याच्यामुळे आम्ही मुलांचा सत्कारही करतो. जोशी क्लासेसने आपल्या विद्यार्थ्यांसाठी रीडिंग रूमची सुविधा केलेली आहे. रीडिंग रूम आणि लायब्ररी जोशी क्लासेस कडून मुलांना फ्री ऑफ कॉस्ट मिळते. त्याची सुविधा फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि आपल्या क्लासच्या विद्यार्थ्यांना शिवाय त्या रीडिंग रूम मध्ये आम्ही कोणालाही एंट्री देत नाही. त्याच्यामुळे मुलांनी त्या रीडिंग रूमचा फायदा करून घ्यावा असे मला वाटते. आम्ही त्या मुलांना पुस्तकं देतो. सर्व प्रकारची पुस्तकं आपल्या रीडिंग रूम मध्ये उपलब्ध आहेत. आपल्या विषयाची तर आहेतच, इतर विषयाची पण पुस्तकं आपल्या रीडिंग रूम मध्ये उपलब्ध आहेत आणि ती पुस्तकं मुलं इथे घेऊन वाचू शकतात आणि जर मुलांना ती पुस्तकं घरी घेऊन जायची असतील तर ते त्यांनी डिपॉझिट घेऊन जाऊ शकतात घरी पण 4 दिवसासाठी. त्याच्यानंतर रीडिंग रूम सहित आपला सर्व परिसर हा सीसीटीव्ही कॅमेराच्या नियंत्रणामध्ये आहे. आपल्या क्लासेसमध्ये स्टुडंटसाठी सुसज्ज पार्किंग, पिण्याचे पाणी आणि वॉशरूमची सुविधाही केलेली आहे. स्वतंत्र वेटिंग रूम आहे. जर विद्यार्थ्यांना थांबायचे असेल, पालक न्यायला येणार असतील, त्यांना वेळ होणार असेल तर त्यांना थांबण्यासाठी जागा आहे. आपल्या सर्व स्टाफ हा विद्यार्थ्यांची योग्य काळजी घेतो, त्यांना लागेल ती मदत करतो. आमचा स्टाफ हा जोशी क्लासेस परिवाराचा भाग आहे. सर्व विद्यार्थी क्लासेसचाच भाग आहेत. म्हणून आम्ही आमच्या स्टाफला सांगतो, विद्यार्थ्यांना पालकांना खूप चांगले बोला, त्यांना चांगली वागणूक द्या आणि सर्व प्रकारचं मार्गदर्शन करा. तसंच आम्हाला विद्यार्थ्यांकडनं पण हीच अपेक्षा आहे
की त्यांनी आमच्या पालकांशी आमच्या स्टाफशी सगळ्यांनी खूप चांगल्या प्रकारे वागणूक दिली पाहिजे. कारण आमचा स्टाफ जे काही सूचना करतो विद्यार्थ्यांना, तो क्लासचा एक भाग आहे, शिस्तीचा भाग आहे. आपल्या क्लासेसमध्ये लिमिटेड संख्या असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांकडे लक्ष दिले जाते. स्टुडंटच्या गणिताच्या अडचणी सोडवण्यासाठी क्लास सुटल्यावर सर वेगळा वेळ देतात आणि मुलांच्या अडचणी सोडवतात. मुलांनी पण त्याचा फायदा घ्यावा आणि सरांना वैयक्तिक येऊन त्यांचे काय प्रश्न आहेत, त्यांच्या काय अडचणी आहेत त्या विचाराव्यात. म्हणजे सर त्याची निवारण करतील, अडचणी सोडवतील. आपण सर्वजण सुज्ञ पालक आहात, त्यामुळे मॅथ्ससाठी आपण आमचा क्लास निवडला आहे. त्यामुळे तुमचे अभिनंदन आणि आभार. आज आपण एक छोटा सत्कार करणार आहोत. तसं तर गेल्या अनेक वर्षापासून मी इथे असल्यामुळे मुलांना किंवा मुलींना मी कुठल्याही प्रकारची अडचण येऊ देत नाही. पण जर समजा कधी आलीच तर तुम्ही त्यांना पर्सनली सांगा की माझ्याशी वैयक्तिक भेट द्या. आपल्या क्लासचा एक स्टाफ आहे, प्रशांत कोळेकर, जो की इथे गेल्या 10-12 वर्षापासून काम करतो आणि क्लासेसमध्ये काम करत असताना आमच्या परिवाराचा तो एक घटक झालेला आहे. आणि 10-12 वर्ष झाले आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे सर्वांचे आत्मीयतेने त्यांनी कायम सहकार्य केलेले आहे. लायब्ररी आणि रिडिंग रूम हा भाग ते सांभाळत आहेत आणि कुठल्याही स्टुडंटला ते कधीही कुठल्याही प्रकारची अडचण येऊ देत नाहीत, तक्रार येऊ देत नाहीत. या उलट त्यांनी नेहमीच सर्वांना मदत केली आहे आणि माझी 2 मुले पण त्यांची खूप लाडकी आहेत. माझा मोठा मुलगा प्रशांत कोळेकर काकाचा खूप लाडका आहे. मोठ्या मुलाचा प्रशांत म्हणजे मित्र पण आहे आणि काका पण आहे. किंवा त्यांनी सांगितलेले सगळे काम ते खूप छान करतात, आत्मीयतेने करतात, प्रेमाने करतात, प्रामाणिकपणे करतात. त्यांच्या त्या प्रामाणिकपणाची त्यांना पोचपावती मिळाली आहे समजा, किंवा फळ मिळालं आहे. त्यांचा गेल्याच महिन्यामध्ये जिल्हा परिषद शाळा सातारा येथे निवड झाली आहे. त्याबद्दल आपण त्यांचा छोटासा सत्कार करणार आहोत. त्यांनी केलेल्या मेहनतीला फळ मिळालं आहे. आपल्या परिवाराचा एक भाग असल्यामुळे त्यांचं खूप कौतुक वाटतं की त्यांनी खूप मेहनत केली, खूप जिद्दीने ते पुढे गेलेले आहेत. खरं तर ते आपल्या परिवाराला सोडून जात आहेत, त्याचं वाईट पण वाटत आहे. पण चांगलं असं वाटतं की त्यांची त्या लागलेल्या नोकरीमुळे त्यांच्या परिवाराचा खूप मोठा फायदा होणार आहे आणि त्यांचं पुढील आयुष्य खूप चांगलं जाणार आहे. अभिनंदन कोळेकर. राहू द्या. यानंतर मी क्लासेसचे सर्व असणारे आणि विद्यार्थ्यांचे लाडके, विद्यार्थ्यांना मॅथ हा विषय खूप चांगल्या पद्धतीने समजून सांगणारे, मॅथ सारख्या अवघड विषयामध्ये गोडी निर्माण करणारे सुधाकर जोशी सर यांना विनंती करते की आपण पालकांचं मार्गदर्शन करावे. मी माझा दररोजचा जो रेग्युलर माईक आहे क्लासचा तो वापरतो, मला त्याची सवय आहे. आपली पहिलीच पॅरेंट मीटिंग आहे. साधारणतः आपलं एक दर 3 महिन्याला एक पॅरेंट मीटिंग घ्यायचं नियोजन आहे, वर्षभरातून किमान 4. आणि महिन्याच्या पहिल्या रविवारी आपण प्रत्येक पालकांना पर्सनली भेटायसाठी वेळ देणार आहे. साधारणतः 11:30 पासून ते 3 वाजेपर्यंत. आता ह्याच्यात फक्त आपण जनरल इंट्रोडक्शन करू, वैयक्तिक मुलांचं काय परफॉर्मन्स आहे काय ते बघण्यासाठी पालक, विद्यार्थी आणि मी तिघा जणांनी भेटणं गरजेचं आहे. तिघाचं समन्वय असणं गरजेचं आहे. आता फक्त आपण एक जनरल अवेअरनेस क्रिएट करणे पालकांमध्ये, याच्यासाठी आपण तुम्हाला बोलवलं आहे. बाकी आता इथं येणारे जे पॅरेंट आहेत बहुतांश सगळे आपल्या परिचयातलेच असतात, आपल्याशी कनेक्टेड असतात. कारण की
आपल्याकडे येणारा जो विद्यार्थी त्याचं कोणतरी कुटुंबातला आपल्याकडे शिकलेला आहे, त्याला त्याचा अनुभव आलेला असतो, किंवा कोणतरी जवळचा असतं व्यक्ती संबंधित असतो. आपण काही जाहिरातीच्या माध्यमातून क्लास चालवत नाही, कुठल्या कॉम्पिटिशनमध्ये आपण उतरत नाही. आपलं आपलं काम 1996ला आपण क्लास चालू केला आहे, आज 2024 चालू आहे. अनेक बदल झाले, पण आपण आपलं जे मूळ स्वरूप आहे, ओरिजिनल जो लातूर पॅटर्न आहे, तो शिक्षकाच्या नावावर चालतो, त्याच्या स्वतःच्या टीचिंगवर चालतो. पूर्वी मी ज्या काळात शिकलो त्या काळामध्ये शिक्षक हे विषयावरून ओळखले जात नव्हते. म्हणजे मॅथ म्हणलं की जल्लापूरकर म्हणायचे, फिजिक्स म्हणलं की उपास्य सर म्हणायचे पूर्वी जुन्या काळामध्ये. कारण ती ओळख त्या शिक्षकाची होती. त्या शिकवण्यामुळं म्हणजे ते विषय आणि शिक्षक जवळपास एकत्र झाले होते. पण आता ते थोडंसं स्वरूप बदललंय. आता करायची काळाची गरज आहे, आपल्याला त्याची काही घेणदेण नाही, झालं असू शकतं. परंतु ते मला ते पटलं नाही कधी की बाहेरचे लोक आणून त्यांना शिकवायला हवं, आपण खुर्चीवर बसून राहावं. म्हणजे मी पहिल्यापासून शिक्षकच होतो, अजूनही तेच आहे. आणखीन पण मी काही फार मॅनेजमेंटचा भाग बघत नाही. बाकीचं स्टाफ आहे, मॅडम बघतात. माझं काम, माझी 7ला बॅच असली तर 7:45ला यायचं, 8:15ला संपले तर 15-20 मिनिटं अर्धा तास मुलांचे डाऊट सॉल्व्ह झाले घरी जायचं. बाकी मी फार इथल्या मॅनेजमेंटमध्ये लक्ष देत नाही, कारण की ते मुळात ते माझं ते पिंड पण नाही, म्हणजे मला ते फार जमत पण नाही. फक्त शिकवणे, मुलांचे डाऊट सॉल्व्ह करणे, त्याच्या अडचणी सोडवणे, एवढं लिमिटेड काम मी करतो. आतापर्यंत गेल्या 27 वर्षात माझ्या व्यतिरिक्त ह्या क्लासमध्ये कोणी शिकवलं नाही. म्हणजे सगळ्याच सब्जेक्ट मी एकट्यानेच कंप्लीट केलं आहे. इवन आपण बोर्ड, सीटी, जेई सगळं एक एकत्रित पॅटर्न तयार केला आहे. म्हणजे आपण टेक्स्टबुक आणि NCERTला एकत्र करतो, दोन्हीला कंबाईन करतो. म्हणजे समजा एखादा चॅप्टर घेतला, त्या चॅप्टरमधले टेक्स्टबुकमधली एक मेथड आणि NCERT मधले ते दोन्ही क्वेश्चन एकत्र करून आपण ते पहिल्यांदा शिकवतो, आणि त्याच्यानंतर मग असाइनमेंट, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आणि DPP परीक्षा हा प्रॅक्टिसचा भाग. म्हणजे आपण डायरेक्ट सुरुवात करत नाही कॉम्पिटेटिव्हला कधीच. पहिल्यांदा तो चॅप्टर आपण कन्सेप्च्युअली क्लिअर करतो. मुलांना शिकवताना पहिल्यांदा त्या चॅप्टरमधल्या कोणत्या कोणत्या मेथड आहेत, कुठल्या कुठल्या फॉर्म्युले वापरले जातात, काय सब्जेक्टिव्ह पद्धतीनं काही क्वेश्चन आपण सॉल्व्ह करून दाखवतो मुलांना, आणि त्याच्यानंतर मग त्याचे शॉर्टकट, त्याचा ऑब्जेक्टिव्ह, CET, JEE असं पॅटर्न आहे. जनरली बाहेर कोणी हे करत नाही. विशेष करून क्लासेस एरियामध्ये तर फक्त त्याचं JEE किंवा CET कॉम्पिटेटिव्हची तयारी करून घेतली जाते. पण आपण कन्सेप्च्युअल टीचिंग पण करतो, प्रत्येक चॅप्टरवर एक्झाम पण घेतो, बोर्डाची एक्झाम घेतो, CETची एक्झाम घेतो, JEEच्या पण एक्झाम घेतो. आता फक्त एकच आहे की तिन्ही पॅटर्न एकत्र असल्यामुळं बऱ्याच वेळेला काय होतं की कधी कधी थोडंसं प्रॅक्टिसला वेळ कमी मिळतो. प्रॉब्लेमची जी प्रॅक्टिस आपण करायला पाहिजे, मग मुलांनी थोडंसं त्याला सपोर्ट करायला पाहिजे. त्यामुळे आम्ही काय केलं की ऑनलाईन प्लॅटफॉर्म जो आहे तो पण आम्ही ठेवला आहे. म्हणजे आमच्याकडे जे मुलं ऑफलाईनला येतात क्लासला, त्या प्रत्येकाला आम्ही ॲप दिलेला आहे ऑनलाईन. म्हणजे इथं क्लासमध्ये शिकवलेलं पूर्ण लेक्चर सगळं सगळं रेकॉर्ड करून, जशाला तसं रेकॉर्ड करून आपण ॲपमध्ये दररोज टाकतो. म्हणजे आज रात्रीची बॅच झाली तर उद्या सकाळपर्यंत ते पडतंय. म्हणजे समजा एखादा विद्यार्थी ॲबसेंट राहिला 4 दिवस, 5व्या दिवशी तो पुन्हा क्लासमध्ये प्रेझेंट राहिला तर त्याला काहीच कळत नाही, कारण की त्याची लिंक तुटलेली असते सगळे. तो 5व्या दिवशी येताना त्यांनी काय करायला पाहिजे, ते 4 दिवसात जे काही झाले कमीत कमी थोडंफार कुठल्या मेथड शिकवल्यात, काय 2-4 प्रॉब्लेम जरी करून आलं तरी त्याला ते लिंक लागते. हा आपला उद्देश आहे. म्हणजे ही आपत्कालीन व्यवस्था आहे. म्हणजे असं नाही की मुलांनी घरी बसावं आणि ॲप बघून क्लास करावा. ते इमर्जन्सी समजा काही कारणाने आजारी आहे, गावाला गेला, क्लास बुडाला, तर त्यांनी ते करावं. फिजिकल क्लासमध्ये जेवढं विद्यार्थ्याकडं, कारण की हे कम्युनिकेशन 2 वे व्हायला पाहिजे. ऑनलाईनमध्ये 1 वे कम्युनिकेशन आहे. मी फक्त बोलतोय, तो ऐकतोय, समजून घेतोय, त्याला किती कळालं का नाही हे कसं समजणार आहे. तर तो टीचर बघतो, त्याचं फेस रिडिंग असते त्या टीचरचं. आता मी एवढे वर्ष शिकवतो, आपल्याकडे काही टीचर पण आहेत, आता आमचे काही मित्र पण आहेत, तर ते त्यांना हे माहिती आहे की आपल्याला विद्यार्थ्याचं रिडिंग असतं, की त्या मुलाच्या चेहऱ्यावरून कळतंय त्याला समजतंय की नाही. ते बरोबर तिने
त्याचं साईन देत आहे बरोबर, लक्षात यायला नाही, त्यानुसार मग आपण त्याचे बदलही करू शकतो. किंवा त्याला फास्ट वाटायला समजा स्पीड वाटतंय तर आपण डबल रिपीट करू शकतो, समजून सांगतो. ही सुविधा ऑनलाईनमध्ये नसते. ऑनलाईन हे फक्त काय की समजा एखाद्याचा अभ्यास मागं पडला, आता कित्येक वेळेला आमच्याकडे काय करतात मुलं, क्लास आज चालू झाला तर 1 महिन्यानंतर ॲडमिशन घेतात. आता 1 महिन्यानंतर ॲडमिशन खरं तर द्यायला नाही पाहिजे, पण आता ते त्यांचा आग्रह असते, मुलगा करतो घेऊ द्या, मग आम्ही घेतो पण. पण त्यात घेतल्यानंतर मग त्याला कंपल्सरी काय करतो की बाबा तू पहिल्यांदा ते 1 महिन्याचं कंप्लीट कर, 4 दिवस 8 दिवस काय लागायचं ते लागू दे, पण ते कोर्स अगोदर कंप्लीट कर, तरच तुला तिथं लिंक लागेल. कारण मॅथ सब्जेक्ट असा आहे की तो एकमेकावर आधारित आहे. म्हणजे पहिल्या चॅप्टरचा संबंध डायरेक्ट शेवटच्या चॅप्टर बरोबर पण आहे. मग ती सगळी जी लिंक आहे ती कोऑर्डिनेट करणारा माणूस एकच पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळेला आपण बघतो अकॅडमीमध्ये वगैरे एका सब्जेक्टला 4-4 5-5 टीचर असतात. प्रत्येकाची शिकवण्याची पद्धत वेगळी असते, लँग्वेज पण बऱ्याच जणांची वेगळी असते. काही आंध्रातले आहेत, काही तिकडचे आहेत, म्हणजे अगदी दिल्ली वगैरे त्या साईडचे. उत्तर भारतातल्या लोकांची हिंदी वेगळी असते, दक्षिण भारतातल्या लोकांची वेगळी असते, एखादा त्यात पण मराठी असतो. ते मुलं या एजमध्ये कन्फ्यूज होतात. त्याला खूप हाय लेवलचा विद्यार्थी असेल, फार एकदम टॉपर असेल, तर तो हे सगळं ग्रास्प करू शकतो. परंतु जर का मीडियम विद्यार्थी असेल तर त्याला हे सगळं जड जात आहे, अवघड जात आहे. एका टीचरने किमान फिजिक्स सारखा सब्जेक्ट आणि मॅथ सारखा, माझं असं मत केमिस्ट्री समजा वेगळे विभाग आहेत, ऑर्गॅनिक एकाने शिकवलं, फिजिकल एकाने शिकवलं, इनऑर्गॅनिक तर ते समजू शकतंय, बॉटनी एकाने शिकवलं, झुलॉजी बायोलॉजी. पण मॅथ आणि फिजिक्स हे सब्जेक्ट असे आहेत की जे एकमेकाशी कम्प्लिटली लिंक आहेत. त्यामुळे ते एका टीचरनी जर घेतलं तर त्या मुलाची लिंक लागते, त्याला ते समजायला सोपं जाते. म्हणून आपला दृष्टिकोन हा आहे की आपण इवन म्हणजे मी बऱ्याच वेळा पालकांना हे पण सांगतो की 11th जिथे तुम्ही क्लास लावलाय समजा, तर 12th संपेपर्यंत तसंच कंटिन्यू ठेवा. बरेच पॅरेंट काय करतात, बदलतात क्लास. आता आमच्याकडे आम्ही पण पाहतो की बाहेरून येणाऱ्या मुलांची संख्या खूप असते, काही गळतात पण. आता आमच्याकडचे पण काही ड्रॉपआउट होतात, पण ते तशी संख्या कमी आहे त्या त्या मानानं. परंतु येणारी संख्या खूप आहे 12thमध्ये बऱ्याच वेळेला. मग त्या मुलांना ॲडजस्ट व्हायला वेळ लागतो, जवळपास पहिले महिना 15 दिवस वेळ लागतो. मग त्याच्यामुळं काय होतं, सिलेबस कंप्लीट करायला सुरुवातीचे 1-2 महिने हे नुसत्या बेसिक कन्सेप्ट मुलांचे ह्याच्यामध्येच जातात. त्यामुळं हे पण बघायला पाहिजे की आपण म्हणजे आता हे सगळं आपला आम्ही तिथं काय करतो किंवा काय, हे मॅडम तर बाकीच्या गोष्टी सांगितल्या, आता परीक्षा पद्धती कशी आहे हे सांगितले, त्याच्यानंतर बाकीच्या क्लासेसच्या सुविधा काय आहेत हे सांगितल्या. फक्त टीचिंग अकॅडमिक पार्ट काय आहे त्याच्याविषयी मी सांगतो. आणि मुळात काय आहे, हा संवाद आहे. म्हणजे मी बोलायचं, तुम्ही ऐकायचं आणि निघून द्यायचं, हा विषय नाही. तर त्याच्यात माझं बोलणं झाल्यानंतर पॅरेंटला पण आपण त्यांचे काही प्रश्न असतील म्हणजे तर ते विचारू शकतात. त्याच्यावर आम्ही काय आमच्याकडून करतो कुठल्या गोष्टी ते पण आम्ही तुम्हाला सांगू. ते पण सेशन सगळ्यात आपण शेवटी ठेवू. म्हणजे अकॅडमिक पार्टमध्ये महत्त्वाचं काय असतं तर मुलगा रेग्युलर क्लास केला पाहिजे. जर समजा काही कारणाने क्लास बुडाला तर तो बरेच वेळेला काय असतं, मुलं प्रॉपर इन्फॉर्मेशन देत नाहीत, पालकांना व्यवस्थित माहिती देत नाहीत त्यावेळेला. म्हणजे तर ते आपण थोडंसं व्हेरीफाय केलं पाहिजे. मी म्हणत नाही की सगळेजण असं करतात, पण आता एखादा मुलगा कंटाळा आला समजा, तर ते काहीतरी सांगतो समजा क्लास नाही आहे किंवा मग आज काय रिव्हिजनच घेणार आहेत, हेच करणार आहेत, काहीतरी असं बऱ्याच वेळेला सांगतात. त्यावेळेला काय मार्क कमी पडतात मुलांना. मग ते पॅरेंटचा नंबर प्रॉपर नसतो काही ठिकाणी फॉर्मवर, काहीतरी कुठला तरी एखादा डिजिट मिस असतो, ते मॅसेज चुकीच्या नंबरला जातात. थोडंसं पालकांचं जर समन्वय असला, क्लासबरोबर कॉर्डिनेशन असलं, तर ह्याच्यातले जे काही एरर आहेत छोटे मोठे विद्यार्थी आणि क्लासमधले, तर ते पॅरेंटच्या मदतीनं भरून निघू शकतात. म्हणजे सगळेजण असं करतात असं मानत नाही, एक 5-10% मुलं असू शकतात असे. पण एक शक्यता ते सांगतो. बऱ्याच वेळेला मुलं काय करतात, क्लासवरून फोन जातो अब्सेंट असल्यावर, मग ते क्लासचे नंबर ब्लॉक करून टाकतात. बऱ्याच वेळेला ते आमच्याकडून नंबर लागत नाही, पॅरेंटला डायव्हर्ट होत आहे कुठं काहीतरी. किंवा बऱ्याच वेळेला काय होतं, मॅसेजला पण ब्लॉक करून टाकतात मुलं. अब्सेंटीचा मेसेज येत आहे तर ते बंदच करून टाकतात, पालकाचा मोबाईल घेतात आणि
बंद करून टाकतात. अरे ती ही काही कॉमन सवय नाही. आम्हाला 100 असे 1 2 3 सापडतात. म्हणजे कॉल करतो त्यावेळेला लक्षात येते. शक्यता असते. म्हणजे मी हे काही ब्लेम करत नाही कोणावरती. पण ह्याच्यात आता ते मुलाला काय मुद्दामून करायचं, पालकाला सांगायचं कसं काहीतरी, म्हणून मग असं काहीतरी शॉर्टकट वापरतात. बरेच मुलं पॅरेंट बरोबर आता सांगत नाहीत की मला जाणार नाही क्लासला, मला कंटाळा आलाय, असंही सांगत नाहीत. चालू म्हणतात, येतात ट्युशन मध्ये इकडे तिकडे फिरतात आणि घरी बरोबर क्लास वेळेला निघून म्हणजे घरी जातात. आता पर्सनल भेटेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी कळतील पालकांना, त्याच्यामुळे होत आहे काय. पण हे पण आपल्याला पाहायला मिळते, कारण हा ट्युशन एरिया आहे, त्यात 10,000 विद्यार्थी आहेत. चुकीच्या मुलाची संगत लागू शकते बऱ्याच वेळेला. आणि मग तो मुलगा अभ्यासातून डायव्हर्ट होऊ शकतो. पालकांचं तेवढंच काम आहे की बाबा तो प्रॉपर मुलगा क्लासला जातो का नाही. त्याच्या काही अडचणी असतील समजा, तर त्यांनी ते विचारले पाहिजेत टीचरला, की समजा त्याला एखादा चॅप्टर नीट समजला नाही, प्रॉब्लेम आला, तर तो पॅरेंटला म्हणजे तो भेटतो का नाही टीचरला. भेटत नसेल तर मग आपण स्वतः जाऊन घेऊन गेलं पाहिजे टीचरकडं, किंवा ह्याचे अशा अशा अडचणी आहेत ते सोडून द्या. खरं तर आमच्याकडं एकदम ओपन प्लॅटफॉर्म आहे. म्हणजे मुलांना आम्ही डाऊटच्या बाबतीत कधीच हे करत नाही. हां, शिस्त आहे क्लासमध्ये, बिलकुल म्हणजे बोलू देत नाहीत आम्ही, गोंधळ करू देत नाहीत. मध्ये फिरतो मी, मुलं लिहून घेतात का नाही ते चेक करतो, प्रॉब्लेम सोडवतात का नाही. लास्टच्या 10 मिनिटामध्ये आम्ही क्विज घेतो, काही क्वेश्चन त्यांना सॉल्व्ह करायला देतो, ते करतात का नाही ते बघतो. बऱ्याच वेळेला फॉर्म्युला त्यांना पाठवत का नाही हे चेक करतो, तशी एखादी शीट देतो फॉर्म्युल्याची, आणि मग ते त्यांना पाठ आहेत का नाही हे बघतो. म्हणजे आमच्या बाजूने आम्ही ते सगळे प्रयत्न करतो. परंतु जर का पॅरेंटचा सपोर्ट त्याच्यासोबत असला तर त्याचा फायदा आणखीन जास्त होतो रिझल्ट वाढवण्यामध्ये. आणि मुळात काय, म्हणजे मी हे नेहमी बघत आलेलो आहे की अतिशय सेल्फ मोटिवेट. आता आमच्याकडं थोडंसं आम्ही सगळ्या काही गोष्टीचं सायंटिफिक अनालिसिस केलेलं आहे. काही 100 एक 20 मुलं असे असतात जे ज्यांना सांगायची गरज नसते, स्वतःहून अभ्यास करतात. उलट त्याला सांगावं लागतं, बा बस आता खूप फार अभ्यास करत असतो, तुला थोडंसं आराम कर, खा पी थोडं बघ. असे एक 10-20% मुलं आहेत, त्यांना पॅरेंटला काहीच सांगायची गरज नाही. आणि 20% मुलं असे आहेत की ज्यांच्याकडे इतकं लक्ष द्यावं लागतं की त्याला रोज इथं आणून सोडणं, घेऊन जाण्यापासून सगळ्या गोष्टी कराव्या लागतात, कारण ते ऐकणार नसतो. आणि मधला एक वर्ग आहे, जवळपास तो सगळ्यात मोठा आहे, म्हणजे 60% क्लास असा आहे ज्याला थोडंसं कॉन्फिडन्स दिला, पालकांनी थोडं सपोर्ट केला, टीचरनी त्याकडे व्यवस्थित लक्ष दिलं, तर नक्की त्याच्या मार्कामध्ये 20-30% वाढ होऊ शकते. राहिला प्रश्न वरच्या 20% मुलांना, आता काही मुलं असे आहेत त्याला मी सांगायची गरज नाही, त्याला काही अडचण आली तर ते स्वतःहून येणार, विचारणार. मी म्हणलं मला आता समजा आज गडबड आहे, तर ते परत उद्या येणारच, प्रश्नच नाही. ते मुलं इतके चिकाटीचे असतात. पण ती संख्या खूप कमी आहे, 20%. आता तर ते प्रमाण अजून कमी झालं आहे, म्हणजे 20पेक्षाही कमी झालं आहे. म्हणजे अगदी ते 10%वर आलं म्हणायला सुद्धा हरकत नाही. बाकीचा जो मधला वर्ग आहे त्याला थोडं कॉन्फिडन्स कमी असतो, थोडेसे आळशी असतात, अभ्यास करत नाहीत. हुशार असतात, नाहीच नाही, पण रेग्युलर नसतात. आज केला अभ्यास, मला 2-4 दिवस नाही, परत केला तर केला. मग अशा वेळेला पॅरेंटचं जर समजा त्या मुलांकडे लक्ष असेल आणि टीचरनी जर त्याला थोडं कॉन्फिडन्स दिला की बाबा तू कर, म्हणजे तू करू शकतोस, तुझ्याच्यानं शक्य आहे, तर ते मुलं डेव्हलप होतात. म्हणजे आता त्यांच्या आहे त्या लेवलमध्ये तर नक्की चांगली वाढ होऊ शकते. तर आपला दृष्टिकोन हा आहे, म्हणजे सेल्फ मोटिवेटेड मुलं जे आहेत त्यांच्याकडे मी लक्ष देण्याची गरज नाही, ते माझ्याकडे लक्ष देतात. बाकीचे जे मधले मुलं आहेत 60% तर त्यांच्याकडे मी लक्ष देण्याची गरज आहे. आणि जे 20% मुलं आहेत जे अभ्यास करत नाहीत, क्लास रेग्युलर करत नाहीत, क्लासमध्ये लक्ष देत नाहीत, त्यांची डेव्हलपमेंट त्यांच्या पॅरेंट्सशिवाय होणे शक्यच नाही. मधल्या ह्याला पण लागते पॅरेंटची गरज, पण थोडं थोडं अजूनमधून जरी पुश केलं, 4 दिवसाला एकदा, काय झालं क्लासमध्ये, किती मार्क पडले, गेला होतास का, काही तुला अडचण आहे का, एवढं जरी बोललं मधल्या 60% मुलांना, तरी पण ते चालू शकतं. पण जर समजा मुलगा निवळ म्हणजे त्या लास्टच्या स्टेजला आहे की त्याला सारखं सांगावं लागतंय, मग त्याला तुम्ही सगळं बंद करून त्याला आणून सोडा, घेऊन जा रोजच्या रोज,
त्याची प्रत्येक परीक्षेची मार्क चेक करा, रोजची प्रेझेंटी बघा, सगळं अगदी म्हणजे मॉनिटरिंग करा. ही गरज फक्त 20% मुलांनाच असते. जनरली सायन्स फील्डला येणारे मुलं जे आहेत त्याच्यामध्ये ती शक्यता जास्त नसतेच आहे. कारण की ते जनरली त्याला माहीत असतं आपण ह्या सगळ्या ह्याच्यात आलो 11वी-12वीमध्ये म्हणजे आपल्याला मेहनत करायचीच आहे, हा एक दृष्टिकोन असतो. परंतु तसं जर असेल आता ह्या तिन्हीपैकी आपला मुलगा कुठे आहे हे आपल्याला माहीत असतं. आपल्याला माझ्यापेक्षा जास्त पॅरेंट ओळखू शकतात किंवा त्याच्यातले आता जसं मला मुलगा आहे समजा, माझा मुलगा कुठल्या कॅटेगरीला मला माहीत आहे की बाबा तो समजा मिडल स्टेजला आहे, तर मला अजूनमधून बघितलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे, टीचरला जाऊन भेटलं पाहिजे किंवा ह्याने काय करायला का नाही, त्याचं काही अडचण आहे का. मी पण ते करतो, मी पण पार्लक आहे, मी असं म्हणत नाही की तुम्हालाच काही सजेस्ट करतो असं भाग नाही. तर हे सगळं आपण जरूर केलं पाहिजे. पॅरेंट मीटिंग ही जनरली आपण 1-2-3 महिन्यालाच घेतो. पण पॅरेंट मीट जे आहे पालकांनी वैयक्तिक मुलासहित भेटणे हे आपण प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी करतोच. मग त्याच्यात कंपल्शन नाही. समजा एखाद्या पॅरेंटला वाटलं किंवा मला मुलांना घेऊन भेटायचं, तर तुम्ही त्या फर्स्ट संडेला येऊन त्या वेळामध्ये 11:30 पासून काय 2-2:30-3 पर्यंत तुम्ही येऊन भेटू शकता. वैयक्तिक त्याचे काही समजा अडचणी असतील, प्रॉब्लेम असतील तर ते आपण सॉल्व करतो. आणि मुळात आपली टीचिंगची पद्धत जी आहे ती अगदी बेसिकपासून आहे. म्हणजे त्या मुलाला लागणारे बेसिक कन्सेप्ट, त्याच्यातलं जे त्याचा बोर्ड पॅटर्न, विशेष करून जो मॅथचा जो पार्ट आहे, म्हणजे आता मॅथच्या मुलांसाठी कसं आहे, जवळपास 3 ऑप्शन आहेत. बोर्ड आहे, सी ई टी आहे, जेई. त्यातल्या त्यात जे सी ई टीचं ऑप्शन आहे ते सगळ्यात जास्त स्ट्रॉंग समजलं जातं पी सी एमच्या मुलांसाठी. कारण जेईमध्ये प्रचंड स्पर्धा आहे, कॉम्पिटिशन खूप आहे. जवळपास 10-12 लाख मुलं परीक्षा देतात. हार्डली प्रत्येक फील्डच्या 30-40 जागा असतात. आणि ऑल इंडिया लेवलची कॉम्पिटिशन आहे. त्या मानाने महाराष्ट्रात इंजिनिअरिंग कॉलेजची संख्या पुष्कळ आहे. परीक्षा देणारे 2-2.5 लाख जरी मुलं असले तरी जवळपास लाख एक भर जागा आहेत. त्यातले एक 10-20 हजार जागा चांगल्याच आहेत. आता सगळेच कॉलेज चांगले आहेत असं म्हणत नाही मी, पण सुरुवातीचे जवळपास 30-1 हजार जागा ज्या आहेत त्या सी ई टीमधून ज्या आहेत त्या खूप चांगल्याच आहेत. पण त्याला कमीत कमी 95च्या वर पर्सेंटेज लागतात. म्हणजे निवड अगदी कॉमन 60-70-80 मार्क घेतले तर मग त्याला सर्वसाधारण कॉलेजलाच ॲडमिशन घ्यावं लागतं. मग त्याला परत प्लेसमेंटचा प्रॉब्लेम, प्रॉपर एज्युकेशन मिळतं की नाही, या अनेक समस्या त्याला असू शकतात. पण किमान 95च्या वरती पर्सेंटेज जर त्याला मिळालं सी ई टीमध्ये, आणि आज जेईचं पण असंच आहे, जेईमध्ये कॉमन मार्क घेतले समजा 70-80 तर त्याला कोणी विचारत नाही. त्याच्यातही जर 95च्या वर पर्सेंटेज त्याला भेटलं तर मग त्याला फ्युचर आहे, नाही तर मग त्या मार्काला काही फार किंमत नाही. तसंच म्हणजे त्यामुळं मग पालकांचं कसं आहे, ज्या पॅरेंटला समजा मुलांबद्दल कॉन्फिडन्स नाही, या 11वी-12वीच्या ह्या सगळ्या पूर्ण या कॉम्पिटिशनमध्ये उतरण्यापेक्षा मग काही पॅरेंट काय करतात, डायरेक्ट त्याला डिप्लोमाला पाठवतात. बाबा इथं नकोच, हे सिटी इंजिनिअरिंगच्या भानगडीत नको, 10वी नंतर ते करतात. काही पालकांचा तो पण ओढा असतो. परंतु आता ते काय करावं हा त्याचा प्रश्न आहे. पण शेवटी कसं आहे, स्पर्धेला घाबरून चालत नाही. तुम्ही किती ठिकाणी पळवाटा करणार आहे आयुष्यभरामध्ये, अनेक ठिकाणी तुम्हाला स्पर्धेला समोर जावंच लागणार आहे. त्याच्यामुळं त्याचे असले शॉर्टकट वापरण्यापेक्षा, कारण की शेवटी पुन्हा डिप्लोमाला गेलं की तिथं पुन्हा सेकंड इयरला ॲडमिशन डायरेक्ट घ्यावं लागतं, डायरेक्ट लिमिटेड सीट असतात, पुन्हा तिथे कॉम्पिटिशन खूप आहे. इथं त्यातल्या त्यात म्हणजे मुलांना आम्ही हे सांगतो की जेईची तयारी करा, जरूर करा, बिलकुल. कारण की ऑल इंडिया लेवलची एक्झाम आहे, त्याच्या कॉम्पिटिशनमध्ये पण आपण उतरलं पाहिजे. आपण फक्त तेवढ्या पुरतं तेवढंच लिमिटेड राहू नये, मर्यादित. परंतु आपल्याकडे जसं कसं असतं की कधी पण आपण बी प्लॅन ठेवतो, ऑप्शन हे दुसरं आपल्याकडे अवेलेबल पाहिजे. जेईला कसं रिस्क आहे, तयारी तर करायची आहे बिलकुल, त्यात वाद नाही. कारण की त्याचा पण आपल्याला अनुभव पाहिजे. भविष्यात पुढं जेव्हा मुलं इंजिनिअरिंगला जातील, गेटसारख्या एक्झाम त्यांना द्याव्या लागतील, तर त्यावेळेला मग ह्याची पण सवय पाहिजे. भले त्याला मार्क कमी पडतील जास्त पडतील तो भाग वेगळा, जेईची तयारी पण त्यांनी केली पाहिजे. पण ते करत असताना त्याला जिथं शुअर आहे, म्हणजे ज्या ठिकाणी सीईटी सारखे जे एक्झाम आहे जिथून त्याला की गॅरंटेड ॲडमिशन मिळण्याची शक्यता असते, तर त्याच्याकडे त्याचं दुर्लक्ष व्हायला नाही पाहिजे.
बऱ्याच वेळेला काय करतो आपण बघतो, जेई करताना असताना मुलं सीईटीचा अभ्यास करत नाहीत, तिथे कुठेतरी 60-70% घेतात, जेई मध्ये पण कुठेतरी तिथेच अडकतात 70-80 पर्यंत. मग धड हे पण होत नाही ते पण होत नाही. म्हणून एक जो आपला सीईटीचा जो पार्ट आहे तो मात्र एकदम कन्फर्म पाहिजे. तिथं काही करून आपल्याला 95च्या वरती 90च्या वरती मार्क पडले पाहिजे. बाकी मग इथं जेवढा वेळ मिळेल तेवढा तो जेईला देऊन तिचं स्टडी करणे. त्यातल्या त्यात मी मुलांना हे सजेस्ट करत असतो की जो पार्ट कॉमन आहे, आता समजा जेईला 33 चॅप्टर आहेत आणि सीईटीला 25 आहेत, तर ह्या 25 टॉपिक जे आहेत त्याचं जेई, त्याचं सीईटी, त्याचं बोर्ड, त्याच्यावरच जास्तीत जास्त लक्ष दिलं तर तुमचं सीईटीकडे दुर्लक्ष होणार नाही. बऱ्याच वेळेला मुलं काय करतात, त्यांचा मॅक्झिमम टाइम हा ओनली जेईचा जो सिलेबस आहे त्याच्यात घालवतात, प्रॉपर सीईटीकडे लक्ष देत नाहीत. आता हे मुलांना मी क्लासमध्ये सांगतो, म्हणजे आता हे पालकांना सांगण्याचं कारण काय की तुम्ही पण त्यांना हे सांगावं किंवा तू ह्या पद्धतीनं तुझा एम असलं पाहिजे, किमान तुला 95% पडायला पाहिजे. आता पर्सेंटाईल म्हणजे पर्सेंटेज नाही, 95% पडण्यासाठी त्याला काही लगेच 200 पैकी 200 मार्क पडण्याची गरज नाही. 140-150 पर्यंत जरी त्याला मार्क पडले तरी सफिशियंट आहे. त्यामुळे ते त्याला फार मार्काचं कन्व्हर्जन पर्सेंटाईलमध्ये होताना फरक पडतो. इव्हन म्हणजे मी हे तुम्हाला सांगतो की जेई मध्ये समजा एखादा मुलगा समजा आता 300 मार्काची जेई आहे, तर त्याला 100-125 जरी मार्क पडले 300 पैकी नुसते मार्क, अगदी म्हणजे 100-125 जरी पडले तरी तो 90च्या वर जातो पर्सेंटाईलमध्ये. म्हणजे एवढी कॉम्पिटिशन आहे. थोडं म्हणायचं सांगायचं उद्देश काय की जे मुलं समजा 10-12 क्वेश्चन सॉल्व्ह करतात 25 मधले जेई मध्ये, तर त्या मुलांचे पर्सेंटाईल सुद्धा 90च्या वरती जातात, ते क्वालिफाय होतात, ॲडव्हान्सला सुद्धा सिलेक्ट होतात. पण मुलांचा स्कोअर तितका पण बऱ्याच वेळेला येत नाही, म्हणून मग ते सिलेक्शनचा विषय राहतो. जनरली जे मेन्स पर्यंत आपण घेतो, ॲडव्हान्सचं काही कॉमन बॅचमध्ये आपण शिकवत नाही, कारण आपल्याला गॅरंटी नसते 100 पैकी किती मुलं ॲडव्हान्सला लागतील, याची शक्यता सुरुवातीला नाही. एक 5-6 महिने झाल्यानंतर कळतंय की कोणत्या मुलांचा स्कोअर चांगला येतो आहे, कुठले मुलं सिलेक्ट होऊ शकतात, काय त्याच्या मार्कावरून लक्षात येतं. तर त्यांना थोडंसं पुन्हा मग दिवाळीच्या नंतर वगैरे त्याचं गायडन्स करता येऊ शकतं त्या एक्झामचं. पण कॉमन बॅचमध्ये आपण बोर्ड, सीईटी आणि जेई एवढंच शिकवतो. त्याचाच एक एकत्रित पॅटर्न आपण बनवलेला आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये जेव्हा क्लास बंद होते 2 वर्ष, त्यावेळेला मग आपण एक सिस्टीम तयार केली, त्याच्यामध्ये बोर्डच्या आपण सिक्वेन्स स्टेट बोर्डचीच वापरतो. स्टेट बोर्डमध्ये फक्त NCERTचा जो भाग आहे तो सगळा आपण त्या मेथडमध्ये ॲड करून त्याला आपण शिकवतो. म्हणजे चेहरा आपला स्टेट बोर्डचाच असतो. आपण बरेच ठिकाणी काय करतात, फॉलो NCERT करतात, स्टेट बोर्डला हात लावत नाहीत, कंप्लीट 100% NCERTच वापरतात. पण आपण तसं करत नाही, कारण की आपल्याला माहीत आहे बोर्डची एक्झाम द्यायची आहे आपल्याला, त्याच्यामध्ये ग्रुपिंग पाहिजे 50% मिनिमम, जेईसाठी 75% ॲग्रिगेट लागतं, त्यामुळे बोर्डला पण तितकंच महत्त्व आहे. आणि सीईटी जर केली समजा, म्हणजे मुलांना मी हे सांगत असतो की कुठल्याही बुकमध्ये 4 टाईपचे क्वेश्चन असतात, ABCD, तर त्यातली ए आणि बी जी टाईप असते ती सीईटी लेवलची असते, आणि सी आणि डी जी असते ती जेई लेवलची असते. समजा तुम्ही ए आणि बीचा अभ्यास न करता डायरेक्ट सी आणि डीचं जर तयारी करायला गेलात तर तिथं अंडरस्टँडिंगचे प्रॉब्लेम येऊ शकतात. त्याच्यामुळे आता मी बघतो बऱ्याच वेळेला, आता पर्टिक्युलरली जर काही मुलं असतील दह्यामध्ये वगैरे, त्यांची मुलं असतील, तर तिथं आपण पाहतो की खूप वेळेला असं बघितलं जातं की जो मुलगा सीईटी डिव्हिजनला आहे तर त्यांचे सिलेक्शन जास्त आहेत जेईमध्ये त्या मुलांचे, कारण त्याचे बेसिक चांगलं तयार झाले असते, कन्सेप्ट त्याचे चांगले क्लिअर झाले असतात. जेईमध्ये फक्त डायरेक्ट ॲप्लिकेशनला सुरुवात करतात मुलं, कन्सेप्टकडे फार लक्ष देत नाहीत. त्यामुळे डायरेक्ट जेई करणं रिस्क आहे. जर समजा बोर्ड सीईटीचा अभ्यास करून मग जेईची तयारी केली तर लागण्याचे चान्सेस जास्त असतात सिलेक्शन होण्याचे. आता आपण बघतो म्हणजे दह्यानमधला रेशो तोच आहे, म्हणजे जे आता 98-99 मार्क घेणारे मुलं आहेत जेईमध्ये, तर ते सीईटीच्या डिव्हिजनमधले आहेत, त्यांनी काही जेईची तयारी करत नाहीत किंवा काहीच नाही, पण ते मुलं तिथं टॉपर आहेत सीईटीमध्ये. मग पर्यायानं त्यांना जेई जमतच आहे. आणि मुळात काय जवळपास 70-80% सिलेबस सेमच आहे, फक्त फरक डिफिकल्टी लेवलमध्ये आहे. जेई आणि सीईटीचं जवळपास पेपर पॅटर्न जरी वेगळा असला, सीईटीला आता निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, सीईटीला 11चा सिलेबस पूर्ण नाही आहे, अर्धच आहे.
पण बाकी बऱ्याच गोष्टी कॉमन आहेत. 60-70% म्हणजे 70% जो पार्ट आहे सीईटी आणि जेई मध्ये, तर तो कॉमनच आहे. थोडंसं हाय लेवलला गेलं सीईटी मध्ये. सीईटी मध्ये काय असतं की ए आणि बी लेवलचे क्वेश्चन आहेत. त्याच्यात सी आणि डी लेवल पर्यंत पोहोचला मुलगा की त्याची आपोआप जेईची पण तयारी होते. आणि त्यामुळं फार असं खूप एफर्ट्स घेण्याची गरज नाही, फक्त सिलेबस जास्त आहे, डिफिकल्टी लेवल जास्त नाही आहे. 10वी पर्यंत मुलांना कसा अभ्यासक्रम खूप कमी असतो, त्याच्यामुळे ते कमी अभ्यास करूनही खूप चांगला स्कोअर घेतात, म्हणजे मार्क घेतात. पण त्यांना असं वाटतं की आपण असं कव्हर करू, हसत खेळत मार्क घेऊ, पण ते नाही होत पॉसिबल. 11-12चा सिलेबस जास्त आहे. आणि 10वी पर्यंत कसं त्यांना एकच वर्षाची एक्झाम द्यावी लागली होती. 10वीला फक्त 10वीचेच. आता इथं 11वीच्या पहिले चॅप्टर पासून 12वीच्या शेवटच्या चॅप्टर पर्यंत त्याला सगळंच येणार आहे एक्झाम मध्ये. आणि ती एक्झाम त्याला 2 वर्षानंतर द्यायची आहे. बऱ्याच वेळेला काय होतं, मुलांचं मिसिंग कुठं होतंय, तर 11वीच्या सिलेबसमध्ये होत आहे. 12च्या सिलेबसचा प्रॉब्लेम होत नाही. त्याचं कारण काय की 12वीत तो गेला की त्याची जवळपास 1 वर्षानंतर एक्झाम आहे आणि त्याच्यात 12वीचं सगळं सिलेबस आहे. पण जेव्हा त्याला त्याच सिलेबसवर 11वीची एक्झाम द्यायची असते, 11चे चॅप्टर जेव्हा येतात त्यावेळेला थोडंसं त्याला डिफिकल्टीला फेस करावं लागतं. तर आम्ही त्याचा पण प्रयोग करतो जेव्हा बोर्डाची परीक्षा होते. त्याच्यानंतर त्याची जेव्हा सीईटी आणि जेईची एक्झाम असते त्यामधला जो पिरियड असतो तिथं आम्ही त्याचं 11वीचं रिव्हिजन घेतो पूर्ण कम्प्लीट. 11चं जे रिव्हिजन म्हणतो, कारण त्याला 1 वर्ष गॅप पडलेला असतो. जेव्हा तो 12वीत जातो त्यावेळेला त्याचं 11वीचं काही होत नाही, त्याच्याकडे लक्ष देत नाही ते. 11कडे तो कम्प्लीट 12वीचं बघतो. मग 12वीतले जे क्वेश्चन येतात त्याला सीईटीचे जेईचे ती सोडता येतात, पण 11मध्ये त्याला प्रॉब्लेम येतात. मग त्याच्यावरही आम्ही पर्याय काढला आहे. त्याचा बऱ्याच प्रमाणात थोडा फायदा होतो आहे सध्या. पण काही वेळेला काय होतंय, मुलं बोर्डाची परीक्षा झाली नंतर सीईटी तिथं फार सिरियसली घेत नाहीत, कारण मग ते एक्झाम चालू असतात, त्याचं प्रिपरेशन चालू असते. मग ते क्लासला तेवढंच तितकं रेग्युलर अटेंड करत नाहीत किंवा सिरियसली घेत नाहीत. तर ते मुलांना सांगितलं पाहिजे की मुलाला हे सांगितलं पाहिजे की 11th महत्त्वाचं आहे. 11वीचा अभ्यास जर त्याचा कच्चा असेल, समजा 11वीचे चॅप्टर जर वीक असतील तर त्याचा परिणाम 12वीवर होतो. पण समजा त्याचं झालं नसेल तर त्याला करू द्या 12वीचं. बऱ्याच वेळेला असं होत आहे की आता आमच्याकडे खूप पॅरेंट असे आलेत 12वीला नवीन आले की ते सांगतात की त्या मुलाचं काही 11th तेवढं झालेलं नाही, मग तुम्ही त्याला ते करून घ्या. तर त्यावेळेला मात्र मग 11चा जो पोर्शन आहे तर ते मुलाला करू दिलं पाहिजे. त्याला सांगायचं की बाबा तू आपले ऑनलाईन लेक्चर्स आहेत ते बघ, त्यानं प्रॅक्टिस कर, पण 11th कम्प्लीट कर. कारण की काय आहे, जवळपास 11चे 60-70% टॉपिक आहेत जे डायरेक्टली कनेक्टेड आहेत 12th बरोबर. मग तो जर तो वीक राहिला असला तर 12thला त्याला अंडरस्टँडिंगला प्रॉब्लेम खूप येतो. त्याच्यामुळं ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, पालकांनी काय करायला पाहिजे, काय काळजी घेतली पाहिजे, एवढं सांगण्यासाठीच मी खरं तर तुम्हाला या ठिकाणी बोलवलं आहे. आणि आपण काय करतो म्हणजे आपल्याला बाकी दुसरे क्लास काय करतात काय द्यायचे काही घेणं नाही, आपण त्या भानगडीत पडत नाही, कोणावर तुलना करायला जात नाही. आणि माझं ओरिएंटेशन फक्त विद्यार्थ्यांना शिकवणे किंवा त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे या एरियात जरी असलो मी तरी मी बाकी कोणामध्ये जास्त इन्व्हॉल्व होत नाही. आपल्याकडं येणारं पॅरेंट हा सिलेक्टेड आहे खूप, म्हणजे खूप विचार करून जाणीवपूर्वक ते सगळं म्हणजे फार ठरवून आलेले असतात पॅरेंट. आता काही मुलं आपल्याकडचे पण मुलं तिकडे अकॅडमीमध्ये आहेत क्लासला, कारण तिकडे 3 विषय आहेत, तर ते 3 सब्जेक्ट त्यांच्याकडे असतात. आमच्याकडे एकच विषय आहे. माझ्याकडे काय फिजिक्स केमिस्ट्री नाही आणि ते मी त्या भानगडीत पडत पण नाही. आपली आपली जबाबदारी आपण घेऊ शकतो, आपण चांगली शिकवायची गॅरंटी देऊ शकतो. दुसरा माणूस आला ते टिकला नाही, निघून गेला, पुन्हा पॅरेंटचं बोलणं कोण खा, म्हणजे त्या भानगडीत पडतच नाही. फिजिक्स केमिस्ट्रीचे इंडिव्हिज्युअल ऑप्शन बाहेर अवेलेबल आहेत, अकॅडमीमध्ये पण तुम्ही लावू शकता. फार तर काय होईल, डबल समजा क्लास लावा लागेल एखाद्या पालकाला, काय हरकत नाही, तेवढं प्रॅक्टिस होईल. समजा एखाद्या पॅरेंटने PCM लावला असेल बाहेर, आम्ही शेवटी नॉलेज आहे, जिथून मिळेल तिथून घ्यायला काय हरकत नाही. आम्ही असं काय ऑर्थोडॉक्स ठेवत नाही, हरकत नाही, प्रॉब्लेम काहीच नाही. एखादा मुलगा कॉलेज करत असेल, कॉलेजमध्ये होऊ द्या, तिथे करू द्या, त्याला क्लासमध्ये करू द्या, तेवढंच प्रॅक्टिस होईल.
मॅथसारख्या सब्जेक्टला कसं प्रॅक्टिस लागते. त्याला कॉलेजमध्ये करू द्या, क्लासमध्ये करू द्या, दुसऱ्या अकॅडमीत लावलं तर तिथे लावू द्या, इंडिव्हिज्युअल कुठेही, म्हणजे त्याला एज्युकेशन जिथून काय शक्य आहे तिथून घेऊ द्या. त्याला काय असं बंधन घालायची गरज नाही. आणि आम्ही बिलकुल सांगत नाही. एखादा मुलगा म्हणला मला कॉलेज करायचं, बिलकुल बिलकुल करा. एखादा म्हणला नाही करायचं, तर आता त्याला काही करू शकत नाही आपण. तेच शेवटी त्या विद्यार्थी पालकांचं म्हणणं आहे. पण ते काय होते, आमचं माझं नेहमी मत असतं की नॉमिनल कॉलेज केलं की मुलं रिकामे असतात खूप. 2-3 क्लास झाले की निवांत असतात. मग ते मुलं जर अभ्यास नाही केले, तेवढा वेळ जर युटिलाइज प्रॉपर नाही केले, तर मग ते मुलं डायव्हर्ट होऊ शकतात. थोडंसं जे मुलं नॉमिनल करतात त्यांच्या पॅरेंटचं खूप लक्ष पाहिजे त्या मुलाकडं, किंवा त्याचा दिवसभराचा उरलेला वेळ तो खरंच अभ्यासात घालवतो की नाही. कॉलेजला असलं तर काही ना काही तिथं अडकून असतात, काहीतरी शिकतात क्लासमध्ये, काही शिकतात कॉलेजमध्ये, कुठे ना कुठे राहिलेलं ते दोन्हीकडून मिळून सगळं कवर होत आहे. आणि शेवटी कसं आहे, उद्देश एकच आहे. कॉलेज असेल काय, क्लास असेल काय, किंवा पॅरेंट स्टुडंट, मुलाची डेव्हलपमेंट होणे. मग ती कोणत्या माध्यमातून केली पाहिजे, कशी झाली पाहिजे, त्याला त्याच्यामध्ये दुमत असण्याचं काही कारण नाही. त्याच्यामुळं बिलकुल मुलांनी त्याला फ्रीडम द्यावं. फक्त बरेच वेळेला काय होतं, मुलांचा निर्णय घेताना ते त्यांच्या मित्राचा प्रभाव असतो खूप. म्हणजे मुलं, त्याचे मित्र म्हणले की बाबा आपण सगळे नॉमिनल करू, म्हणले की नॉमिनल करायचं, काही म्हणले कॉलेज करू, म्हणले की कॉलेज. क्लास लावताना पण तो प्रभाव खूप असतो. मग ते सगळ्यांना मिळून, सगळे मिळून तिथे जातात एखाद्या क्लासला. मग 10 जण गेले तर त्यातले 2-4 जणांना कळत आहे, बाकीचे 5-6 जणांना कळत नाही. मग ते नुकसान होतं आहे. त्यामुळे हे असे जे निर्णय आहेत ते वैयक्तिक लेवलला घेतले पाहिजेत. त्याच्यावर म्हणजे मित्रांचा प्रभाव असू नये, पालकांचा पण असू नये. पॅरेंटने फक्त त्याला फ्रीडम द्यावं की बाबा हे एवढे एवढे ऑप्शन आहेत, तू तिथे जाऊन बघ, तुला जिथे जिथे कळत आहे तिथे लाव. माझं काही त्याच्यात आग्रह नाही. म्हणजे पॅरेंट म्हणून पण मी सांगतो, मी पण माझ्या मुलाला हे सांगितलं, त्यामुळे माझे जर काय सगळेच क्लासवाले माझ्या ओळखीचे आहेत, मला काही कोणी पैसे पण घेणार नाही, मी कोणाकडे माझ्या मुलाला पाठवलं तर. पण मी त्याला सांगितलं होतं, तू जिथं तुला ज्या टीचर तुला आवडते तिथे जा, भले तिथं 2 का मुलं असणार, मला द्यायचं काही घेणं नाही. ते फेमसच असलं पाहिजे, त्याच्याकडे गर्दीच असले पाहिजे, तसं पण काही नाही. समजा 4 मुलं आहेत त्याच्याकडं, आणि मी तसं केलं होतं. म्हणजे माझ्या मुलाला सुद्धा अगदी 8-10 मुलाचाच क्लास लावला होता त्या टीचरकडे. माझे मित्र होते आणि तिची डेव्हलपमेंट झाली, त्याच्याकडे लक्ष दिलं नाही व्यवस्थित, त्याला शिकवले. त्यामुळं केवळ ब्रँड बघून किंवा गर्दी बघूनच क्लास लावला पाहिजे असं काही नाही. त्या मुलाला जिथं कळतंय प्रॉपर, मग ते कसं का असणार. म्हणजे मी असं म्हणत नाही की ब्रँडेड क्लास काही खराबच असतात, असंही नाही. तिथेही चांगले करून घेऊ शकतात, पण ते आपण तिथं सूट होतो का नाही हे बघायला पाहिजे. म्हणजे मी त्यांच्यावर नाही टीका करत की ते मेहनत घेत नाहीत किंवा काय, ते पण त्याच्यातही चांगले सिस्टीम आहेत. फक्त ते गॅरंटी नसते बऱ्याच वेळेला, टीचर टिकेल असंच शक्यता नसते. ज्या टीचरकडे बघून, आता मी खूप वेळेला पाहिलं, ज्या टीचरकडे बघून मुलं क्लास लावतात, 5-6 महिने ते दिसत नाही, दुसरीकडे गेलेला असतो, मुलं डिस्टर्ब होतात. महत्त्वाच्या वर्षामध्ये त्या मुलांची लिंक तुटते. बाकी आमचं त्यांच्याबद्दल काहीच मत नाही, त्यांनी जरूर करावं. पण ह्या सगळे जे ड्रॉबॅक आहेत, किमान ते टीचर वर्षभर त्याच्यापाशी राहायला पाहिजे, शिकवलं पाहिजे. आम्ही पण सांगताना ते सांगतो, मी पण त्यांना, की तुम्ही जरूर करा, पण त्याला टिकवा. कमीत कमी त्या टीचरला जे टिकणार असेल त्यालाच घ्या. कारण त्या मुलाची लिंक लागलेली असते. भले त्याच्यापेक्षा चांगला जरी टीचर आला तरी एक सायकोलॉजी असते, त्याला ते पटत नाही, ते चांगले होते म्हणतात. म्हणजे आपण बघतो ना, ते टी व्हीवर सिरियल असेल तर एखादा कलाकार बदलला, त्याच्या जागेवर दुसरं घेतलं, भले त्याच्यापेक्षा भारी जरी ॲक्टिंग करत असले तर आपल्या त्याच्यात डोकं नसते, आपल्याला ते छाप पडलेली असते त्या कलाकाराची. तसा प्रकार टीचरचा पण असतो की त्याला त्याची सवय लागलेली असते, ती मोडली की त्याची लिंक तुटते. एवढंच आपण फक्त करू शकतो पॅरेंट म्हणून. आणि दर 2-3 महिन्याला आपण त्या मुलाचा किती प्रोग्रेस झाला, 2-3 महिन्यात किती एक्झाम झाल्या, त्याच्यात त्याला मार्क किती पडतात, काय आपल्याकडं, हे सगळं जे अनालिसिस आहे ती खूप स्ट्रिक्ट आहे. म्हणजे एक्झाम खूप स्ट्रिक्ट आहेत, त्याचं पेपर अनालिसिस आणि पेपरचं पॅटर्न जसा आहे, जशी एक्झाम असते तसं असतो. म्हणजे आपण फार अवघड काढत नाही, पेपर सोपा नाही. जशी एक्झाम होते तसेच पेपर आपण सेट करतो. फक्त थोडंसं जेईचा पेपर काढताना आपण थोडं स्टँडर्ड मेंटेन करतो. सीईटीचा पेपर थोडा मिडियमच असतो, जसा ओरिजिनल पेपर असतो तसंच. बोर्डचे पेपर हे मिडियमच असतात. थोडंसं तिथं आपण स्टँडर्ड मेंटेन करतो. मग तिथं थोडं मुलांची तयारी असावं लागते, प्रॅक्टिस पाहिजे, तिथं थोडं कस लागतो.
बाकीच्या एक्झाम तशा कॉमन असतात. आणि मला फक्त एकच सांगायचं पॅरेंटला की जेव्हा आम्ही बोर्डाची एक्झाम घेतो, साधारणतः 20 मार्काची एक्झाम असते, तर किमान त्याला 10च्या वर 10-12 मार्क पडले पाहिजेत. त्याच्या खाली पडू नयेत, 1 डिजिटमध्ये पडू नयेत. त्याची काळजी पालकांनी घ्यावी, म्हणजे ग्रुपिंगचा प्रॉब्लेम होणार नाही. तेवढे तर मिनिमम मार्क लागतात. सीईटीची एक्झाम जी घेतो आम्ही 50 मार्काची घेतो, तर तो 30च्या रेंजमध्ये असावा साधारणतः. 30च्या पर्यंत त्याचे मार्क असतात. त्याच्यापेक्षा कमी असतील तर मग थोडं पालकांनी पर्सनली भेटून त्या मुलाला घेऊन 25-30 मार्कपर्यंत तो गेला पाहिजे, 30च्या वरती. तसं तर 40 हे स्टँडर्ड रेंज आहे सीईटीमध्ये, 50 पैकी 40. पण आता एकदम लगेच सुरुवातीला येणार नाहीत, हळूहळू येतील. तर 30पर्यंत तरी झालं तरी हरकत नाही, तर ते ओके आहे. त्याच्या खाली असेल, 30च्या खाली 20 मार्क पडते, किंवा निवड म्हणजे 50 मार्काची एक्झाम घेतली आणि किमान 7-8 मार्क पडले, 10 मार्क पडले, तर ते थोडंसं मग त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. लक्ष देण्याची गरज आहे म्हणजे काय, तर त्याची प्रॅक्टिस कमी पडते, काही पार्ट त्याचा वीक राहिलेला असू शकतो, त्याच्यामध्ये त्याचे डाऊट असतात, तर ते सगळे क्लिअर करून घेतले पाहिजे. तो एक भाग. आणि जेईची जी एक्झाम असते त्याच्यामध्ये साधारणतः त्याला एक 40च्या रेंजमध्ये मार्क पडावे, 100पैकी 40पर्यंत त्याचे मार्क पडले पाहिजे. एक 10 प्रॉब्लेम त्याला सॉल्व्ह करता आले पाहिजे 25पैकी, करेक्ट. निगेटिव्ह मार्किंग सोडून देऊन, म्हणजे समजा त्याने 15 सोडले, त्यातले 4-5 निगेटिव्हमध्ये गेले, तर ते 10 पण नाही राहत शिल्लक, पडले त्यातून मायनस होतात. मग एक 40पर्यंतच रेंज असावं, म्हणजे हे तुम्ही लक्षात ठेवा. एक 10-12 मार्क त्याला बोर्डच्या एक्झाममध्ये पडावे, 20 मार्काच्या. सीटीमध्ये त्याला एक 30पर्यंत मार्क पडावे, आणि जेईमध्ये 40 ते 60च्या मध्ये. 40 पडले तरी हरकत नाही, कारण की ते डिफिकल्टी लेवल जास्त आहे आणि तिथे जास्त मार्काची गरज नाही आहे जेईमध्ये. पर्सेंटाईल मार्क जरी कमी पडले तरी पर्सेंटाईल वाढतं त्याचं. म्हणजे मी आता सांगितलं ना तुम्हाला, 12-13 जरी मार्क पडले, तर 150पर्यंत जरी तो गेला एखादा विद्यार्थी 300पैकी, तरी त्याचं पर्सेंटाईल फार 98च्या वरती जातं. म्हणजे तसं बघायला गेलं तर मग 300पैकी 150 म्हणल्यावर 50% होतात मार्क, तसं जर ॲव्हरेज काढायला गेलं. पण पर्सेंटाईल मेथडमध्ये, कारण ती पद्धत वेगळी आहे, टॉपर आलेल्या मार्काला 100% कन्सिडर करून त्याच्या खाली एक 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 त्यात मग ते जेवढं त्या बॅचचा रिझल्ट, त्या बॅचचा पेपर कसा निघालता, त्याची डिफिकल्टी लेवल, त्याच्या अनेक आता त्या पॅरामीटरमध्ये आपण कशाला जायचं. परंतु ते हा रेंज, ही ॲव्हरेज तुम्ही त्या मुलाची मेंटेन करायचा प्रयत्न करा. एखाद्या एक्झाममध्ये होऊ शकतं, समजा एखाद्या मुलाचा ॲव्हरेज खूप चांगला आहे, 4-5 एक्झाममध्ये मार्क घेतो, अचानक एखाद्या एक्झाममध्ये तो मार्क कमी पण घेऊ शकतो. कदाचित तो चॅप्टर अवघडच असू शकतो, त्याची प्रॅक्टिस झालेली नसते, काही प्रॉब्लेम असतात, पण ते कव्हर करायला लावायचं. तर त्या सगळ्या गोष्टी जर केल्या तर निश्चित आपल्याला त्याचा परिणाम दिसतो. आणि मुळात एक बघितलं पाहिजे की प्रत्येक मुलगा काही टॉपर येणार नाही, प्रत्येकाला आउट ऑफ मार्क पडतील असं पण नाही. पण तो जिथं आहे त्याच्या लेवलमध्ये किमान 20-30% वाढ व्हावी, यापेक्षा प्रत्येक पालकांनी ठेवायला काही हरकत नाही. म्हणजे आज समजा ज्या पोझिशनला आहे, म्हणजे मी उदाहरण देत असतो. समजा एखादा व्यक्ती, म्हणजे एखादा मुलगा समजा आज त्याची लेवल 40चीच आहे, तर तो लगेच 100वर नाही जाणार. 40 50 होईल, 60 होईल, 70 होईल, हळूहळू त्याचं डेव्हलपमेंट होईल, वेळ लागेल त्याला. लगेच एकदम तो आउट ऑफ मार्क नाही घेणार. तसंच त्याची एक प्रोसेस आहे. पण ह्याचा अर्थ असं नाही की तो 40ला तर 60च्या वर जाऊ शकत नाही. जेव्हा तो 60ला जाईल तेव्हा त्याची ती बेसिक लेवल झाली. आता समजा आज तो 40ला आहे, त्यांनी त्याची लेवल वाढवली, 60ला गेली, तर त्याला आता पुढे 20% वाढवायला चान्स आहे ना अजून. म्हणजे 40 एकदम 80 नाही होणार, पण मधल्या टप्प्यावरून त्याला वरती जायला चान्स आहे, अजून त्याला परत पुन्हा डेव्हलप व्हायला चान्स आहे. एक एक टप्पे करत गेलं तर ते होऊ शकतं. तर ते एक पालकांनी लक्षात घेतलं पाहिजे. आता फर्स्टच मीटिंग आहे, आता आपल्याकडं तसं बघायला गेलं तर 80 मुलाची बॅच असते टोटल. एका बॅचमध्ये 80 स्टुडंट असतात. आता इथे एक्झिस्टिंग अरेंजमेंट आहे, तुम्हाला लक्षात येईल. 100 डेस्क असतात क्लासमध्ये. जनरली आपण म्हणजे मागच्या साईडला मुलांना बसवत नाही, 1-2 मुलं एका एका डेस्कवर बसवतात. शक्यतो मुलांना आपला आग्रह तो पण असतो की मुलांनी त्याच जागेवर बसावं दररोज, जिथं पहिल्या दिवशी बसला तिथं, कारण म्हणजे ते लक्षात येतं. फार उशिरा वगैरे आलं तर मग ठीक आहे समजा, पण ते absent आहे का प्रेझेंट आहे ते कळतंय. ती जागा रिकामी दिसली किंवा त्या ठिकाणी तो मुलगा दिसला नाही की ते कळतंय. तसं आमच्याकडे त्याचं रेकॉर्ड आहे. आणि पॅरेंटनी क्लासचे जे मोबाईल नंबर आहेत सगळे, लँडलाईन नंबर, किंवा आमचे 1-2 एम्प्लॉई आहेत ते फोन करतात बरेच वेळेला
लँडलाईनवरच करतात शक्यतो तो नंबर, तो माझा नंबर आहे. तर मला मी साधारणतः माझे 4 बॅच आहेत. दीड दीड तास मी शिकवतो प्रत्येक बॅचला. 6 तास तर मी क्लासमध्येच आहे. 1-2 तास बाकीच्या गोष्टी, मुलांचे डाऊट, पेपर काढणे, असाइनमेंट त्यात जातात. 8 तास तर माझे असेच जातात. त्या वेळात तर काय मला फार फोन घेता येईल असं नाही, परंतु तुम्ही लँडलाईनला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. साधारणतः मी 5 ते 6 हा वेळ जो आहे, सकाळी 8:30 ते 9:30 आणि 4:30 ते 5:30. सध्या थोडंसं बदल झाला आहे. ह्या वेळामध्ये मी अवेलेबल असतो रोजच. 9:30 पर्यंत साधारणतः क्लासवर असतो. कधी कधी समजा एखादं काम कोणी आलं नाही किंवा कोणी, तुम्ही फोन पण करू शकता लँडलाईनला किंवा आहे का, तर भेटायचं त्या दरम्यान पण भेटता येईल. संडेला जनरली पहिला रविवारी तर फिक्स असतो महिन्यात. नाही एखाद्या रविवारी समजा कुठं बाहेर गावी गेलो तरच, नाहीतर लातूरमध्ये असलो तर अवेलेबल असतो. पण शक्यतो दुपारनंतर येत नाही, 2-3 नंतर मात्र नाही येत. 1-1:30-2 पर्यंत मात्र असतो. सकाळी सगळे एक्झामचं सिस्टीम लावून 2ला एक्झाम असते, एखादी राऊंड मारून मग मी जातो. पुन्हा मात्र काही येत नाही. भेटायचं असेल तर मग सकाळच्या वेळेत येऊ शकता. लँडलाईनला कॉन्टॅक्ट करून तुम्ही अवेलेबल आहेत किंवा मला मेसेज करू शकता व्हॉट्सअपवर. हे करू शकता, फोन करायला हरकत नाही, फक्त क्लास नसताना. म्हणजे बॅचच्या वेळात शक्यतो सकाळचा जो वेळ आहे आमचा साधारणतः 6:30 ते 9:30 हा टाईम शिकवणीचा आहे. आणि मग दुपारी 5:30 पासून रात्री 9 वाजेपर्यंत हा एक क्लास टायमिंग असतो. त्या वेळात सोडून मधल्या टाईममध्ये पण कॉल केला तर काही हरकत नाही. काही प्रॉब्लेम असेल तर ते पण तुम्ही भेटू शकता. बाकी तुमचे काय सजेशन असतील तर तुम्ही देऊ शकता, कारण की प्रत्येक मुलगा वेगळा आहे. त्याचं जडणघडण वेगळ्या वातावरणात झालेली असते. प्रत्येकाचं घरातलं वातावरण वेगळं असतं. तो ज्या कॉलेजमध्ये जातो, क्लासमध्ये जातो, तिथलं ॲटमॉस्फिअर वेगळं असतं. सगळ्यांना मिळून आम्हाला कोऑर्डिनेट करावं लागतं. किती जरी काही असला शेवटी, तरी मी काही असा दावा नाही करणार की 100% मुलांना सॅटिस्फाय करता येईल. काही मुलांची अडचणी पण असू शकतात, पण त्याच्यावर पर्याय काय असतो, तर ते स्वतः येऊन सोडून घेतलं पाहिजे तिथे. बऱ्याच वेळेला काय होतं, मुलांचे बेसिक कन्सेप्ट वीक असतात. मग आम्हाला निवड एकदम फार लो लेवलला जाता येत नाही, कारण मग सिलेबस नाही होणार. निवड अगदी फारच लो लेवलनं शिकवलं आणि खूप फास्ट घेतलं तर ते मुलांना समजणार पण नाही. मग मधली स्पीड आम्ही पकडतो, मिडियम स्पीडनं शिकवतो. एकदम हाय लेवललाही जात नाही, फार लो लेवलला पण जात नाही, कारण ते सिलेबसचं एक लिंक असतं. म्हणजे ते तेवढ्या वेळ पिरियडमध्ये ते कम्प्लीट पण करावं लागते. मग समजा एखाद्या मुलाला स्पीड जास्त वाटली तर त्यांनी ते परत येऊन विचारून घेतलं पाहिजे की बाबा मला हे कळालं नाही, फास्ट वाटलं समजा. त्याच्यापेक्षा कमी स्पीडची मुलं असू शकतात. आता जे मुलं खूप फास्ट आहेत, समजा आमच्याहीपेक्षा पुढे आहेत, माझं प्रॉब्लेम होईपर्यंत, माझी शेवटची स्टेप होईपर्यंत त्यांचे कंप्लीट झाले असते. मग त्यांना आम्ही असाइनमेंट वगैरे देतो, बाबा तुझं झालं ना पूर्ण, मग तू बोलत बसण्यापेक्षा तू करत बस. तो मागं पडतो, त्याला सांगतो बाबा तू लिहून घेऊ नको. ज्याची स्पीड कमी आहे तू त्या भानगडीत पण नको, इथं फक्त लक्ष देऊन ऐक. घरी जाऊन आम्ही तुम्हाला हे सगळं व्हॉट्सअपवर पाठवतो, फाईल जसेल तशी. घरी जाऊन मग व्यवस्थित सगळं बघून प्रत्येक स्टेप एकदा दोनदा वाचून काढून नंतर लिहून काढा. ज्याची स्पीड कमी पडते त्यांच्यासाठी आमच्या हा ऑप्शन आहे. मीडियम स्पीडवाले तर आमच्यासोबत असतात. ज्याची स्पीड जास्त आहे समजा, त्याला आम्ही दुसरे असाइनमेंट दिलेले असतात, सिमिलर क्वेश्चन दिलेले असतात, ते त्यांनी सोडत बसतात क्लासमध्ये, ते करतात. त्यामुळे आम्ही शक्यतो सगळ्यांना कॉर्डिनेट करायचा प्रयत्न करतो. त्यातही काही मुलं सुटू शकतात, मग त्या पालकांनी मुलांनी त्याचं लक्षात आणून दिलं पाहिजे, जाणीव करून दिली पाहिजे. फक्त मला तुमच्याकडनं एकाच गोष्टीची गॅरंटी पाहिजे की मुलगा रोज क्लासला आला पाहिजे. बाकी मग आम्ही करून घेतो त्याच्याकडनं तयारी वगैरे, बाकीच्या सगळ्या गोष्टी, अभ्यासात कुठं कमी पडला काय, रोज क्लासला आला पाहिजे. आणि मुलं बऱ्याच वेळेला काय घरी वाचून अभ्यास करतात, तर ते झालं नाही पाहिजे. त्याला लिहून अभ्यास करायला सांगायचं, कधी पण प्रॅक्टिस करायला लावायचं. प्रॉब्लेम वाचायचे नाहीत, एवढे एक पथ्य पाळायचं. त्याचे कागद भरले पाहिजेत, नोटबुक त्याच्या रफ पेपर नोटबुक त्याचं भरपूर असं भरलं पाहिजे. मी इव्हन म्हणजे मी हे पण बघतो की ऑब्जेक्टिव्ह त्यांना असाइनमेंट दिले असत तर ते आपलं असंच गोल करतात न सोडतच, अंदाजे काहीतरी थोडंफार म्हणायला मला कॅल्क्युलेशन केल्यासारखं करतात. लागलं तर लागतं, पण ते चुकलं तर चुकतंय, पण ते पण नाही करू द्यायचं त्यांना.
ते पण प्रॉब्लेम सोडवून त्याचं तू त्या त्या चारपैकी एक ऑप्शन आणून दाखव आणि मग ते सिलेक्ट कर. ते मुलं अंदाज थिअरी क्वेश्चन असेल तर ठीक आहे, हरकत नाही, कारण त्याचा आन्सर ठरलेला असतो. पण प्रॉब्लेम असेल समजा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन प्रॉब्लेमच असतो मॅथमध्ये, मॅक्झिमम 90% प्रॉब्लेमच असतात. तर त्याला ते सोडायला लावायचं प्रॉब्लेम. रफ पेपर आणून द्या, पाठीवर सोडू द्या, कशावर सोडू द्या, सॉल्व्ह करायला. प्रॅक्टिस महत्त्वाची आहे मुलाची. आणि रेग्युलर क्लास जर त्यांनी केला तर त्याला अंडरस्टँडिंगचा प्रॉब्लेमच येत नाही. कारण काय होतंय, आज समजा तो काल आलेला नसला तर आज जे मी शिकवणार ते काल त्याच्यावर आधारित असते, पण त्याची लिंक नाही लागत. पण रोज तेच रिपिटेशन करणं शक्य नाही. दररोज काल शिकवलेलं परत रिपीट करणं, तरी पण जे आवश्यक आहे ते करतो आम्ही. म्हणजे जे महत्त्वाचा भाग आहे कालच्या क्लासमधला तो सांगतोच आहे. तिथे फॉर्म्युले कुठले वापरायचे आहेत, काल आपण काय घेतलं होतं, मग ते पुढं कंटिन्यू करतो. पण समजा 2-2, 3-3 दिवस चाललं तर ते रोज रोज नाही करत. तर तेवढं एक आपण लक्षात ठेवलं पाहिजे. बाकी तसं बघायला गेलं तर हे जे कॉन्व्हर्सेशन आहे, म्हणजे आता ही खरं तर ही पद्धत म्हणजे लेक्चर मेथड झाली. ह्याच्यात आपला संवाद काहीच नाही झाला. मी बोलतोय, तुम्ही ऐकताय, ते महत्त्वाचं नाही आहे. त्याच्यात पालकांनी बोलणं, त्यांच्याशी कम्युनिकेशन होणं जास्त महत्त्वाचं आहे. तर ते आपण करायचा प्रयत्न करू. फक्त आता एवढंच आहे की वेळेची मर्यादा असते. थोडक्यात